नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गृहिणींसाठी उपयुक्त अशी दिनचर्या म्हणजे अशी योजना जी त्यांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. खाली संतुलित अशी गृहिणींसाठी दिनचर्या दिलेली आहे. त्याचा तुम्ही नक्की वापर करा. सकाळची दिनचर्या. सकाळी 5:30ला उठा आणि सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. एखादा गोड मंत्र म्हणा, प्रार्थना म्हणा. त्यानंतर गरम पाणी प्या. त्यामध्ये लिंबू, मध मिसळून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. हलकं प्राणायाम करा किंवा स्ट्रेचिंग करा 10 ते 15 मिनटे. नंतर 6 वाजता वैयक्तिक स्वच्छता, तोंड धुणं, स्नान करणं वगैरे तुम्ही करू शकता. आयुर्वेदानुसार तोंड धुणं, नाक स्वच्छ करणं, तेल लावणं या गोष्टी 6च्या दरम्यान केल्या जातात. स्नान केल्यानंतर देवपूजा करा, ध्यानधारणा करा. 7 वाजता स्वयंपाकाची तयारी करा, नाश्ता करा, डब्याची तयारी करा. कुटुंबातील सदस्यांसाठी ताजे आणि पौष्टिक पदार्थ बनवा. 8 वाजता घरातील कामे आणि मुलांना किंवा तुमच्या पतीला तयार करून तुम्ही ऑफिसला, शाळेला पाठवू शकता. मुलांना शाळेसाठी तयार करा, घर साफसफाई करा, झाडलोट करा. 9 ते 1च्या दरम्यान 9 वाजता तुम्ही स्वतःचा नाश्ता घेऊ शकता. नाश्ता सकस घ्या. यामध्ये उपमा, पोहे, पराठे, फळे यांचा समावेश करा. नंतर चहा किंवा दूध घ्या. 9:30च्या दरम्यान घरकामं पूर्ण करा. कपडे धुवा, आवरून ठेवा. नंतर रेशनची यादी तयार करा. यामध्ये भाजीपाला, गरज असेल त्या वस्तू तुम्ही आणू शकता. 11च्या दरम्यान थोडीशी विश्रांती घ्या किंवा तुमचा आवडता जो छंद आहे त्यासाठी वेळ द्या. जसं की पुस्तक वाचणं, शिवणकाम असेल, बागकाम असेल किंवा तुमच्या ओळखीच्या मैत्रिणींबरोबर हलकं फुलकं बोलणं असेल. 12च्या दरम्यान तुम्ही जेवणाची तयारी करू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमचं जेवण करू शकता. 1च्या दरम्यान जेवण झाल्यानंतर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता, जेणेकरून तुमचा कंटाळा दूर होण्यास मदत होईल. संपूर्ण जेवण आणि थोडा वेळ झोप गेल्यानंतर दुपारी आणि संध्याकाळची कामाची तुम्ही तयारी करू शकता. यामध्ये 2च्या दरम्यान तुम्ही स्वतःसाठी थोडासा वैयक्तिक वेळ देऊ शकता. मग यासाठी तुम्ही काही ऑनलाईन कोर्सेस लावू शकता किंवा आर्थिक ज्ञान घेऊ शकता. तुमचा घरचा छोटासा व्यवसाय असेल तर तो करू शकता. 3:30च्या दरम्यान घराची हलकी आवराआवर. नंतर तुम्ही चहा घेऊ शकता, थोडंसं स्नॅक्स घेऊ शकता. तोपर्यंत शाळेतून मुले आल्यानंतर त्यांचा गृहपाठ तपासणं असेल, त्यांना अभ्यासासाठी मदत करा. 5च्या दरम्यान संध्याकाळी थोडंसं बाहेर पडा. यामध्ये चाला, योगा करा किंवा प्रार्थना करा. 30 मिनिटे व्यायाम करा, तोही हलका फुलका करा. संध्याकाळी दिवा लावा, शांत प्रार्थना करा. आणि रात्री 7 ते 10च्या दरम्यान तुम्ही तुमची दिनचर्या अशी ठेवा. 7ला रात्रीचं जेवण तयार करा. नंतर जेवण करा. जेवण हलकंच करा, जेणेकरून ते पचायला सोपं जातं. जेवणानंतर शतपावले 10 ते 15 मिनिटे नक्की करा. 8:30च्या दरम्यान कुटुंबासोबत वेळ घालवा, गप्पा मारा, गेम्स खेळा किंवा TV पाहणं वगैरे किंवा मुलांशी संवाद साधा. पतीशी मैत्रीपूर्ण संवाद साधा. 9:30च्या दरम्यान स्वतःसाठी शांत वेळ द्या. यामध्ये ध्यान करा. मनातल्या काही आठवणी असतील तर त्या लिहून काढा. दिवसा काही घडलं असेल चांगलं तर ते लिहून काढा. उद्याच्या कामांची यादी करा. 10 वाजता मात्र निवांत झोपा. फोन दूर ठेवून शांत झोपा. 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्या. दररोज 10 ते 15 मिनिटे स्वतःसाठी ठेवा. आपली आवड किंवा सौंदर्य साधना असेल, वाचन असेल यासाठी. दर आठवड्याला 1 दिवस मी टाईम ठरवा. जसं की सहल, मैत्रिणींसोबत गप्पा मारणं, फिल्म बघणं यासाठी. प्रत्येक महिन्याला खर्च आणि बचतीचं नियोजन करा. एक वेळ ठरवून संतुलित आहार घ्या. आवश्यक तेवढा व्यायाम नक्की करा. घर चालवण्याबरोबर स्वतःच्या आरोग्यावर आणि भावनिक सुखावरही नक्की लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहाल, शारीरिकदृष्ट्याही आणि मानसिकदृष्ट्याही. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही बदल करून तुमची दिनचर्या ठेवू शकता, जेणेकरून कोणत्याही कामाचा ताण येणार नाही आणि तुमचा दिवस अगदी छान जाईल. त्यासाठी नियोजन करा आणि ती दिनचर्या अंमलात आणण्याचा नक्की प्रयत्न करा.